ओम जातवेदसे सर्वाम सोमरादीतो निदहाति वेदाः सनः पर्षतति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुं दुरितात्तिग्निः त्वामग्निवर्णां तमसाज्वलन्तीं वैलोचनीं कर्मफले सुष्टां दुर्गां देवीगुं शरणमहं प्रपद्ये सरसिझनिलयीं सर्वोजहस्तीं धवलतरागुं शगन्धमाल्यशोभीं भगवति हरिवल्लभे मनोज्ञे मनो त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मुख्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां विष्णुप्रेयसीं देवी नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम श्रीं महालक्ष्मी नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं ओम मूलप्रकृते नमः विकृत्यै नमः विद्याय नमः सर्वभूताय नमः श्रद्धाय नमः वित्ते नमः सर्वभ्ये नमः प्रभात्मिके नमः वाचे नमः पद्मालये नमः शुचे नमः स्वाहाय नमः सुधाय नमः धन्ये नमः हिरण्यप्राकाराय नमः समुद्रतनीय नमः जय नमः मंगलाय नमः विष्णुक्षस्थलाय नमः विष्णुपत्न्यै नमः प्रसन्नाक्षय नमः नारायण समस्तदाय नमः दारिद्र्यध्वंसन्ये नमः प्रीतिपुष्टिकरणे नमः शुक्लमाल्यामृतये नमः श्रिये नमः भास्कर्ये नमः बिल्वपत्रलये नमः वराहे नमः यशस्विन्ये नमः उदारंगाय नमः हरिण्ये नमः हेमलताय नमः धनधान्यकरे नमः सिद्धये नमः सुवर्णमालाय विष्णुये नमः महाकाली महालक्ष्मी नमः ललिताय नमः श्रीमते नमः चक्रेश्वरी नमः बालात्रिपुरसुन्दरी नमः श्रीमते नमः महामूर्ति नमः विष्णुवाहिनी नमः महारूपाय नमः ओम अर्धांगस्वरूपिणी नमः महारूपाय नमः कालाय नमः गुणातीताय नमः निरंजनाय नमः ओम सर्वमंगले नमः श्रीमते नमः जगन्मातृकाय नमः जगदीश्वरिणी नमः महामूर्ति नमः इष्टप्रदात्रे नमः सरसिधनरी नमः ओम सरसिधत्रे नमः श्रीमते नमः जगन्मातृकाय नमः ಮಹರ್ಷಿವಾಣಿಯ ಸಮಸ್ತ ವೀಕ್ಷಕ ಬರುವಳೆ ತಾವೀಗ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥವಾಗುತ್ತೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಅರ್ಧಾಂಗಿ ಅಂತ. ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತಾಯಿ ಉತ್ಸವದಲ್ಲೂ ಹಾಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಪೂಜೆಗಳಿಗೂ ಸಹಿತ ಈ ಅಮ್ಮನವರ ಸೇವೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಹಾಗೆ ತಾವೀಗ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅರ್ಚಕರು ಅಂದರೆ ಈ ದೇವಾಲಯದ ಅರ್ಚಕರು ಇವರು ಸಹಿತ ಹಿಂದಿನಿಂದ ಸುಮಾರು 52 ತಲೆಮಾರುಗಳಿಂದ ಇವರ ವಂಶಪಾರಂಪರಿಕವಾಗಿ ಇವರು ತಾಯಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಅರ್ಚಕ ವೃಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅರ್ಚಕರ ಗಣ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತಾಯಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಮೊದಲು ತಾಯಿಯ ಬಳಿ ನಾನೊಂದು ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನಿಟ್ಟಿದ್ದೆ, ಅಮ್ಮ ನಿನ್ನ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ, ಸಾಕಷ್ಟು ಜನ ನೊಂದು ಬೆಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸಾಕಷ್ಟು ಜನರಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲೂ ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಿನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿಯ ಒಂದು ಅರ್ಚನೆ ಅಂದರೆ ಅಮ್ಮನವರ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಮಾಂಕಿತಗಳನ್ನು ಹೇಳುವಾಗ ತಾಯಿ ತನ್ನ ಬಲಹಸ್ತದಿಂದ ಕಮಲ ಪುಷ್ಪವನ್ನು ಪ್ರಸಾದ ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡಿದ್ರಿ. ಇದು ಬಂಗಾರದ ಪಾದಕೆಗಳು, ಅಮ್ಮನವರ ಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಬಂಗಾರದ ವಜ್ರಾಂಗಿ. ಓಂ